नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. शेनवारा नवी दिल्लीत कायदेशीर मजत वितरण यंत्रणा घटमूट करपा वेल्या राष्ट्रीय परिशदेचें उक्तावण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतले. एका निवेदना प्रमाण राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणान तयार केल्ल्या सामुदायिक मध्यस्थी प्रशिक्षण मॉड्यूलाचें उक्तावण प्रधानमंत्री करतले आनी थंयच्या मेळाव्यांत उलयतले. 2 दिसांच्या परिशदेंत कायदेशीर मजत संरक्षण सल्लागार प्रणाली, पॅनल वकील, पॅरालिगल स्वयंसेवक, कायमस्वरुपी लोक अदालती आनी कायदेशीर सेवा संस्थांचें अर्थीक वेवस्थापन अशा कायदेशीर सेवा चौकटीच्या मुखेल तासांचेर चर्चा करतले. आयसीसी बायलां क्रिकेट विश्वचषक 2025 विजेते भारतीय बायलां क्रिकेट पंगडान आयज नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांची भेट घेतली. सोशल मिडिया पोस्टांत राष्ट्रपती मुर्मू हांणी ह्या पंगडाक परबीं दिवन तांणी इतिहास घडयला आनी तरणाट्या पिळगे खातीर ती आदर्श जाल्यांत अशें सांगलें. हो पंगड वेगवेगळ्या प्रदेशांचे सामाजीक पार्श्वभूमीचे आनी परिस्थितींचें प्रतिनिधित्व करता आनी भारताक एक टीम म्हणून प्रतिबिंबीत करता अशें तांणी सांगलें. बिहार विधानसभा वेंचणुकेच्या पयल्या टप्प्या खातीर मतदान सुरू जालें. खुबशा मुखेल फुडाऱ्यांनी मतदान केलें. ह्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमदल्या 121 मतदारसंघां खातीर मतदान जालें. ह्या जिल्ह्यांमदीं पाटणा, वैशाली, नालंदा, भोजपूर, मुंगेर, सारण, सिवान, बेगुसराय, लखीसराय, गोपाळगंज, मुझफ्फरपूर, दरभंगा, मधेपूर आनी सहरसा आस्पावतात. मतदान सकाळीं 7 सुरू जालें आनी सांजे 6 मेरेन चल्लें. सुरक्षेच्या कारणावेल्यान सिमरी, बख्तियारपूर, महिशी, तारापूर, मुंगेर, जमालपूर आनी सूर्यगढ विधानसभा मतदारसंघांतल्या 56 मतदान केंद्रार मतदान सांजे 5 सोंपलें. बिहारांत दुसऱ्या टप्प्यांतलो वेंचणूक प्रचार नेटान सुरू आसा. एनडीए आनी महाआघाडी बंधन आनी हेर राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक आनी वरिश्ठ फुडारी आज मतदान जावपी मतदारसंघांमदीं वेंचणूक सभांनी उलोवप करतात. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जाहीर सभेत म्हळें, की इसी भावना के पीछे माताओं बहनों की उम्मीद है, नौजवानों के सपने हैं. और मेरे नौजवानों, ये मोदी की गारंटी लिख करके रखो, आपका सपना ही मोदी का संकल्प है. पाकिस्तानान भारताच्या कायदेशीर प्रकल्पांक आडमेळी हाडपाक सिंधू उदक कबलात यंत्रणेचो परत गैरवापर केला अशें कामगार आनी रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया हांणी म्हणलें. पाकिस्तानाच्या राष्ट्रपतींनी तांच्या वक्तव्यात भारता बद्दल केल्ल्या कांय अन्यायकारक संदर्भांचेर तांणी तीव्र आक्षेप घेतलो. तांणी भारत विरुद्ध चुकीची म्हायती पसरयल्या आनी पाकिस्तानाक देशाच्या अंतर्गत बाबींचेर भाश्य करपाचो कसलोच अधिकार ना, विशेषता जेन्ना ते भारतीय नागरिकां आड सीमापार दहशतवादाच्या कृत्यांनी सहभागी आसात अशें मांडविया उलयले. पाकिस्तान ने सस्टेन्ड हॉस्टिलिटी और क्रॉस बॉर्डर टेररिज्म से इंडस वाटर ट्रीटी की स्पिरिट को कमजोर किया है. उसने भारत के लेजिटिमेट प्रोजेक्ट में रुकावट डालने के लिए ट्रीटी मैकेनिज्म का बार गलत इस्तेमाल किया है. जहां तक भारत के केंद्र शासित प्रदेश जम्मू और कश्मीर का सवाल है, पाकिस्तान को भारत के अंदरूनी मामलों पर टिप्पणी करने का कोई अधिकार नहीं है, खासकर तब जब वह भारत के नागरिकों के खिलाफ क्रॉस बॉर्डर टेररिज्म में लिप्त है. पाकिस्तान को चाहिए कि वह आत्ममंथन करे. गोंयांत 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर मेरेन फिडे विश्वचषक 2025 सर्त सुरू आसा, जातूंत संवसारांतले नामनेचे खेळगडे वांटेकार जाल्यात. हो खेळ पळोवपाक सगळ्यां खातीर उक्तो आसा. तिकिटा विशींची म्हायती worldcup2025.fide.com ह्या संकेतथळार आसा. खेळा मोग्यांनी हाचो मुजरत लाव घेवचो. भारतीय हवामान खात्यान आयज तमिळनाडू, पुड्डुचेरी आनी करायकल हांगा कांय सुवातांनी व्हडा प्रमाणात पावस पडपाचो आनी गडगड मारपाचो अदमास दिला. कर्नाटक आनी रायलसीमाच्या कांय वाठारांनी गडगड आनी वीज पडपाची शक्यताय आसा. आयतार मेरेन ह्या वाठारांनी हवामानाची स्थिती अशीच आसपाची शक्यताय आसा. मनू भाकर आनी स्वप्नील कुसळे हे ISSF वर्ल्ड चॅम्पियनशीप 2025 खातीर भारताच्या 40 सदस्यीय संघाचे मुखेली आसतले. शुटिंगात पॅरीस 2024 पदक जैतिवंत मनू भाकर आनी स्वप्नील कुसळे आज सावन इजिप्तांतल्या कायरोत सुरू जावपी ISSF वर्ल्ड चॅम्पियनशीप रायफल आनी पिस्तूल 2025 सर्तींत भारताच्या 40 सदस्यीय पंगडाचें फुडारपण करता. तिच्या वांगडा ईशा सिंग आनी सुरुची सिंग आसात. रायफल स्पर्धांमदी 2022 वर्ल्ड चॅम्पियन रुद्रांश पाटील
10 मीटर एअर रायफल सर्तीत हारला तर स्वप्नील कुसळे 50 मीटर रायफल 3 पोझिशनात स्पर्धा करता. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 नमस्कार.